म्हणताय भावांना? आहे आता मी सध्या चेंजिंग रूम मध्ये आहे बरं का. आहे बोला टाइम नाही भेटला, मी विसरून गेलो घरी येता येता. आणि तुम्ही म्हणत असाल की सकाळी येणार होतो, सकाळी प्लॅन कॅन्सल झाला. रेग्युलरच्या टायमाला आला आहे मी, आता इथून ह्याच टायमध्ये यायचं आहे. गेला बघू, सकाळी गेलं तर जाऊ, नसता नाही. एवढं वातावरण खराब झालं ना, मी येता येता पाणी पडत होतं थेंब थेंब, आणि त्याच्यामुळे शूट नाही केलं. वाटतं त्याच्यामुळे मी विसरलं, कारण की बाहेर पाणी भरपूर आहे. तर बघा भाऊन किती अंधार आहे. चला काय अंधारच आहे खतरनाक. मग दाखी तो वातावरण बिघडले का नाही, तो वाटत होत तुम्हाला म्हटलं का ठेम ठेम. तर बघा वातावरण कसं दिसले काय नाही, एकदम वातावरण थंडगार आहे. तो बघा आबाळाचा आवाज येतो, आला का आवाज. ते पाणी लय मोठं पडत की सकाळपासून भरपूर गरमी होती, त्यामध्ये वातावरण बदललं. पण तो 2 वाजता उठलो, 4 वाजता पूर्ण वातावरण चेंज झालं. आपली जावं म्हणलं, थोडं प्लॅन कॅन्सल झाला. रेग्युलरच्या टायमाला गेलं तर आपल्यासाठीच चांगलं आहे, कारण की तुम्हाला तर रेग्युलर त्या टायमाला जातो, टायमाला गेल्यानंतर आपला टाइम टेबल मॅच होतो बरोबर याच टायमाला. आणि काल 2-3 दिवस सुट्टी असल्यामुळे मी सकाळी येत होतो. आणि तर बघितलं आहे त्यामध्ये कुठं जागा बिगा नाही, आपण जाई करतो काय, इंजुरी झालं तर आपल्यासाठी अवघड आहे. आज आहे आपल्या 58वा. बघू का होते काय, कारण की अंधार तर भरपूर आहे. लाईट लावू बघा, आवाज बघा किती मोठा का आहे. पाणी पडेल ना, घरी जाऊचे पस्तारे जाता वाटला नाही. मी जाऊ दे, आपल्या घरी जायचंच आहे. चला फटाफट मी वॉर्मअप करून घेतो, कारण की आपल्याकडे टाइम कमी आहे. लवकर करू आणि घरी जाऊ. चला मग भेटू आता लास्ट. पाणी आलंच आखरी शेवटला, पाणी आलं आणि अचानकमध्ये वातावरण बदललं आहे. वाटतं जरा बाहेर उन्हाळा पावसामध्ये काम चिमणीचे लगीन काहीतरी असंच म्हणतात. अरे वाटतं एकदम थंड वाटतं. अरे बरं का, आतमध्ये गरमी होईल की त्याला काय नाही. चला आपलं वॉर्मअप कंप्लीट नाही केलं, आपण चालू केलं. पूर्ण लाईट लावू येणार आहे आज बॅक. पहिलं पुलअप मारून घेतो फटाफट. वर्कआउट कमीत कमी 5:30 वाजता माझा प्रयत्न करतो, मग नंतर भेटू आपण 5:30च्या नंतर. चला आता बघा पाणी. ओके, तर भेटू मग आला. मेन गोष्ट म्हणलं तर फोकस राहते, थंड वातावरण असल्यामुळे लक्ष राहते तिथं. बघू आता तर चालू केले, हे राहते की नाही काम आहे. 3-4 मारले, होल्ड करून मारायचं आहे. मग नाही जमणार, ही हाताला बांधून घेतो, विसरून घेतो. कडे आहे माझा दुसरा सेट. असं तर जाईल नसताना आहे कंटिन्यू लक्ष हाताकडे जाते. माझं दुसऱ्या सेटमध्ये 4 मारले, वाढवायचा प्रयत्न कर आणि होल्ड करत मारतोय. कसं माहिती आहे का, ते लक्ष राहते, कधी लक्ष राहत नाही. दमन येईल, तिथं पण नव्हतं पहिलं. एवढी की होल्ड करायचा प्रयत्न करायचा आणि पुशअप मारायचा प्रयत्न करू आणि नंतर 4 मारला. तिसऱ्या सेटला बघू किती मारताय काय नाही.
थोडं थोडं. तिसऱ्या सेटला एकदम बेस्ट मारलाय आपण. मेन गोष्ट म्हणलं तर मला कळालं की कसं करायचं आणि पुशअप कसं मारायचं. आणि कधी कधी लक्ष राहते तेव्हा आपल्याला मारता येते. आणि आता तिसऱ्या सेटला एकदम असं वाटलं की परत जमल. किती दिवस लागतात काय माहिती. आज 58 एपिसोड आहे वाटतं. काय माहिती 58च आहे. सांगितलं असं जाऊ द्या. काही मला जमं नाही गेलं तर, कारण की आपल्याला प्रॅक्टिस सकाळची नव्हतं. संध्याकाळची प्रॅक्टिस होती म्हणून काही वाटत नाही गेलं. असं काही जमं नाही गेलं तर मला बघू दुसऱ्या तिसऱ्या एक्सरसाइजला काय होते. मेन गोष्ट म्हणलं तर एक्सरसाइज महत्त्वाची आहे. हँड स्टँड पुशअप ही एक्सरसाइज होती. हँड स्टँड पुशअप एक्सरसाइजला बघू. हँड स्टँड पुशअप. पाणी गेलं वाटतं. पाणी गेलं. लास्ट सेट कंप्लीट करू. जाऊ कसं आहे का आणि बघू. जर मारलं 7 का 8 मारलं. हाफ अप मारला वाटतं मी. 7 मारला हाफ. दुसऱ्या सेटला 5 मारले ते स्वतःला. बरं का बघितलं नाही अजून तिचं मारलं बरोबर मारलं. तुम्ही कमेंट करा. घेऊ वल्ल झालं सगळं ना. बघ एकदम वल्ल झालं. मजा येईल आपल्याला. थोडं थेंब पाणी चालू आहे. जाऊ द्या आपण प्रॅक्टिस करू. जायचा प्रयत्न करू. काळजी घेऊ आपण. तर तिसऱ्या सेटला तुम्ही बघितलं असेल फुल मारलंय आणि 3 हाफ मारले. हँड स्टँड होल्ड करायचं आहे तुम्हाला तर माहीत आहे. तरी चला पहिला सेट घेतो. लक्ष नाही कारण की मोबाईल पाण्यामध्ये खराब होऊ शकतो. माझं पूर्ण लक्ष मोबाईलकडे जाते. मला असं वाटते की शूटिंगची प्रॅक्टिस करावं का नाही करावं. कन्फ्यूज होते. म्हणून आपण गेले दुसऱ्या सेटला. दुसऱ्या सेटला पण हे नाही गेले. मला असं वाटते माझं लक्ष नाही आज. बरं का आपलं होल्ड करायच्याच टायमाला आपलं लक्ष राहत नाही. मेन गोष्ट म्हणलं तर लक्ष नाही आज. त्यामध्ये जीव नाही स्वतःला फील होते. एपिसोडमध्ये 60 दिवस गेले तर 2 महिने झाले. बरं महिना लागते का माहीत. तर आपण शिकणार इंजुरी होणे काळजी घेऊ आपण. कवा येते कवा येत नाही. कवा लक्ष राहते कवा लक्ष राहत नाही. होईल दमना. ॲडव्हान्स पाईक पुशअप. सेटला मारलं 13. चुकीचं मारलं बरोबर मारले. मला माहीत आहे. मी कमेंट करा मी चुकीचं मारलंय बरोबर मारले. बरं का. तरी चला तिसरं सेट घेऊ. लगेच
एपिसोड आहे काही माहित नाही मला, विसरून गेलो. पण चुकलं पैकी तर मला कमेंट करा. आज माझा मूड खराब झाला तिसऱ्या एक्सरसाइजला, होल्ड करता आला नाही मला. आज पाण्यामुळं पण थोडं मूड खराब झाला. जाऊ द्या, नेक्स्ट टाइम उद्या फोकस ठेवायचा प्रयत्न करू. पण देऊ उद्या बरं का. तरी चला जातो घरी, भरपूर टाइम झाला स्ट्रेचिंग बिचिंग करून मग घरी जातो. मग उद्या भेटू.